नमस्कार मित्रांनो, माझं नाव सागर तळेकर आणि आज आपण डिस्कस करणार आहोत एव्हरेज ट्रू रेंज या इंडिकेटरबद्दल. हे एक व्होलॅटिलिटी इंडिकेटर आहे. व्होलॅटिलिटी इंडिकेटर म्हणजे एखाद्या स्टॉकची किंवा एखाद्या अंडरलाईनची जी व्होलॅटिलिटी असते त्या पिरियडसाठी हे तुम्हाला समजायला इझी होते. आणि अगर तुम्हाला ते समजलं तर तुम्ही त्या कॅल्क्युलेशन प्रमाणे तुमचे ट्रेड्स घेऊ शकता. खूपदा असं तुमच्या जेव्हा ट्रेडिंगमध्ये होतं, की जेव्हा आपण एखादा प्रॉफिट बुक करतो आणि त्याच्यानंतर तो स्टॉक खूप जास्त वरती जातो, किंवा खूपदा असं होतं, की जेव्हा आपण स्टॉप लॉस लावतो, पण त्या स्टॉप लॉसला जेव्हा स्टॉक येऊन हिट करतो आणि त्याच्यानंतर परत तो आपल्या ज्या डिझायर्ड डायरेक्शनला होता त्या डायरेक्शनला जातो. आता हे तुम्हाला अगर अवॉइड करायचं असेल किंवा ह्याच्यात तुम्हाला प्रोबॅबिलिटी वाढवायची असेल, तर हे इंडिकेटर तुम्हाला समजणं खूप इम्पॉर्टंट आहे. याच्यापूर्वी आपण दोन इंडिकेटर्स बघितले, RSI आणि ADX. RSI तुम्हाला एखाद्या स्टॉकची स्ट्रेंथ, ट्रेंड जो असतो त्या ट्रेंडची स्ट्रेंथ समजायला मदत करते. ADX आहे त्याच्यात एव्हरेज डायरेक्शन, त्याचं डायरेक्शन किती स्ट्रॉंग आहे ते समजायला मदत करते. ते मोमेंटम इंडिकेटर आहे. पण आज जे हे इंडिकेटर आपण बघतोय त्याच्यात तुम्हाला त्या एखाद्या स्टॉकची रेंज किती असेल त्या पर्टिक्युलर पिरियडसाठी, म्हणजे प्रत्येक पिरियडची रेंज ही वेगळी असते. अगर तुम्ही 15 मिनिट्ससाठी ट्रेड घेत असाल तर 15 मिनिट्सची जी रेंज आहे ती काय असेल, आणि अगर तुम्ही एका दिवसासाठी ट्रेंड घेत असाल, स्विंग ट्रेडिंग करत असाल, तर त्याच्यासाठी ती वेगळी रेंज असते. ह्याचं पर्टिक्युलरली कॅल्क्युलेशन जे आहे ते आपण डीपमध्ये नको जाऊया. बेसिकली आपल्याला हे कसं वापरायचं हे समजायचं आहे. तर या इंडिकेटरमध्ये तुम्हाला काय काय मिळू शकेल, त्या एखाद्या स्टॉकची रेंज मिळते तुम्हाला, त्याचं मोमेंट किती आहे ते तुम्हाला माहिती पडतं. त्याच्यानंतर तुम्ही त्याच्या रेंजच्या हिशोबाने तुमचं ट्रेडिंगचे टार्गेट्स तुम्ही डिसाईड करू शकता. त्याच्याबरोबर स्टॉप लॉस काय ठेवायचा तो पण तुम्ही डिसाईड करू शकता. प्लॅटफॉर्मवर मी ऑलरेडी प्लॉट करून ठेवला आहे निफ्टी 50साठी, आणि 1 डेचा लुकबॅक पिरियड आहे. जेव्हा तुम्ही अगर एक ऑब्झर्व कराल की हे हे जेव्हा ओव्हरऑल डाऊन ट्रेंडमध्ये आहे, तेव्हा एव्हरेज ट्रू रेंज हे अप ट्रेंडमध्ये आहे. याचा अर्थ असा की हे तुम्हाला डायरेक्शन सांगत नाही, पण हा डाऊन ट्रेंड किती स्ट्रॉंग आहे आणि त्याची व्होलॅटिलिटी काय आहे त्याच्याबद्दल सांगते. अगर तुम्ही इथे पण बघाल तर इथे ओव्हरऑल अप ट्रेंड आहे, स्लाइट अप ट्रेंड आहे. पण हे जी व्होलॅटिलिटी कमी झाली त्याची, तर त्याच्यामुळे हा जो ATR आहे तो हळूहळू डाऊनवर्ड होतोय. व्होलॅटिलिटी जेवढी कमी तेवढा हा खाली जाणार, आणि व्होलॅटिलिटी जेवढी जास्त तेवढा हा जास्ती जाणार. सेकंड थिंग, अगर तुम्ही इथे बघाल की ह्याची जी प्राइसिंग आहे, ही व्होलॅटिलिटीची प्राइस आहे की किती व्होलॅटिलिटी आहे हे तुम्हाला ॲक्च्युअल फिगर्समध्ये ते दाखवते. आणि ह्याचा काही फिक्स फॉर्म्युला किंवा हे नसते. म्हणजे तुम्ही जो पिरियड तुम्ही घेता, आता समजा मी तुम्हाला जस्ट कॅल्क्युलेशनसाठी दाखवतो की आता मी 15 मिनिट्सचा पिरियड घेतो. 15 मिनिट्सचा पिरियड अगर मी जेव्हा घेतो, त्यावेळी याची रेंज तुम्ही बघाल तर 35, 32, 30 ही रेंज आली. मी अगर तेच 30 मिनिटचा पिरियड घेतला तर तुम्हाला दिसेल की याची रेंज आहे ती 50, 40. म्हणजे ह्याचा अर्थ असा की जो पिरियड तुम्ही घेता त्या पिरियडसाठी ती कॅन्डल मागच्या 14 कॅन्डल्सचं कॅल्क्युलेशन करून त्याचा एव्हरेज काढून तुम्हाला हे डायरेक्ट इंडिकेशन्स देते की ह्याची रेंज काय असणार आहे. आता तुम्ही अगर मी 1 डेचा घेतला तर तुम्हाला एक वेगळी नंबर्स मिळतील. 1 डेचा मी घेतला तर इकडे तुम्हाला आता कॅल्क्युलेशनमध्ये बघा की 1 डेमध्ये निफ्टी 200 ते 300 पॉईंट्स वर खाली जाऊ शकतो, जो लुकबॅक पिरियड बघतो आहे त्याच्यामध्ये. आणि त्या हिशोबाने तुम्हाला ते इंडिकेटर्स चेंज होतात, त्याचा एव्हरेज चेंज होतो. आणि ते तुम्हाला ह्याचा एक ॲडव्हांटेज काय होतो की तुम्हाला किती व्होलॅटिलिटी आहे, म्हणजे किती त्याची रेंज असणार आहे ते तुम्हाला कळते. तर त्यामुळे तुम्ही तुमची जी ट्रेडिंग स्टाईल आहे हे तुम्ही कमोडिटीमध्ये यूज करू शकता, याच्याबरोबर तुम्ही करन्सीमध्ये यूज करू शकता. तर तुम्हाला प्रत्येक वेळी ते वेगळे नंबर्स दिसून येतील, आणि वेगळे नंबर्स म्हणजे जे प्राइसिंग आहे आणि त्याची जी रेंज आहे ती तुम्हाला कळली तर तुम्ही तुमचे ट्रेड्स, तुम्हाला स्टॉप लॉस किंवा तुम्हाला टार्गेट डिसाईड करायला थोडंसं इझी जाते. ठीक आहे. तर आपण अजून थोडं पुढे वाळू आणि समजून घेऊ की ही रेंज काय आहे. त्याच्यासाठी मी क्रॉस हेअर करतो, आणि आता तुम्ही इकडे बघाल ना तर इथे तुम्हाला साईडला ती रेंज तुम्हाला दिसून येईल. आणि ज्या डेसाठी, ज्या पिरियडसाठी मी तुम्हाला
कॅल्क्युलेशन दाखवतो आहे, तर तुम्हाला राइट हँड साइडला तुमच्या एक्स्ट्रीम राइटला तुम्हाला त्याची व्होलॅटिलिटी दिसून येईल, की आता तुम्ही अगर इथे बघाल तर 297 ची व्होलॅटिलिटी होती त्या दिवसाची आणि इथे तुम्ही बघाल तर 396 ची व्होलॅटिलिटी होती. पण आता रिसेंट पिरियड्स अगर तुम्ही बघाल तर काही दिवसाची किंवा आजच्या दिवसाची अगर तुम्ही बघाल तर 164 ची व्होलॅटिलिटी होती. तर त्या हिशोबाने तुम्ही तुमचे ट्रेड्स घेऊ शकता. म्हणजे निफ्टी त्या वन डेच्या पिरियडसाठी किती मूव्ह होऊ शकतो ते तुम्ही कॅल्क्युलेशन करू शकता आणि त्या कॅल्क्युलेशनच्या हिशोबाने तुम्ही तुमचे डिसिजन्स घेऊ शकता. हे तुम्हाला खूप इम्पॉर्टंट आहे. टार्गेट आणि स्टॉप लॉस सिलेक्ट करायच्या वेगवेगळ्या पद्धती आहेत. आपण दोन्ही डिस्कस करू. पहिलं फर्स्ट तुम्ही डिस्कस कराल की नॉर्मली चार्टवर तुम्ही कसे टार्गेट्स किंवा स्टॉप लॉस लावता. स्टॉप लॉस इज व्हेरी इम्पॉर्टंट. आता मी इथे जेव्हा ट्रेड घेतोय, ॲज्युम करतो की इथे हा मी डाऊन ट्रेंड बघतो आहे आणि चार्ट ॲनालिसिस करतोय आणि त्याच्यानंतर जेव्हा प्राइस ओपन झाली, आता तुम्ही अगर इथे बघाल की इथे त्या दिवसाची जी रेंज होती आणि प्राइस ओपन प्राइस आहे, तर ओव्हरऑल छोटा तुम्हाला डाऊन ट्रेंड होता 4 दिवसाचा आणि व्हॉट हॅड हॅपन्ड की इथे हे मोरूबजू काइंड ऑफ कॅन्डल क्रिएट झाली आहे. इथे जेव्हा हे प्रिव्हियस क्लोज झाला, इथे ओपन झाले आणि इथे प्रिव्हियस क्लोज झाली आणि त्याच्यानंतर गॅप डाऊन ओपनिंग झाली. पण गॅप डाऊन ओपनिंग त्याच्यानंतर ओव्हरऑल हे मार्केट रिकवर झालेलं आहे. तर ह्याच्यामध्ये काय होतं की आपण ॲज्युम करत होतो की इथे सेलर आहे आणि इथे सेलिंगचं अजून स्ट्रॉंग व्हायचं आपण डिस्कस करत होतो. म्हणजे ॲज्युम करत होतो की इथून अजून मार्केट पडेल. पण त्यावेळी काय झालं की इथे जेव्हा अजून गॅप डाऊन ओपन झाली तेव्हा सगळे जे बेअर्स होते, जे बेअरिश होते, ते थोडेसे खुश झाले. पण त्याच्यानंतर जेव्हा बुल्सनी कंट्रोल घ्यायला सुरुवात केला, तेव्हा बेअर्सच्या मनामध्ये चलबिचल सुरू झाली आणि त्यांची सेलिंग झाली. त्यांची सेलिंग झाल्यामुळे आणि राईट प्राइसला बुल्सनी इथे प्राइस रिकवर केल्यामुळे ॲज्युम करू आपण की आपण इथे बाईंगचं डिसिजन घेतलेलं आहे. बाईंगचा डिसिजन घेतला या कॅन्डल नंतर आपण नेक्स्ट कॅन्डलला की दिस इज अ ग्रीन कॅन्डल आणि नेक्स्ट कॅन्डलला आपण बाईंगचं डिसिजन घेतलं आणि आपण इथे घेतलं. आता मी रेंज कशी डिसाईड करणार, तर मी ही पहिली ही मी रेंज घेतली, तर त्याची रेंज मला इथे दाखवते. तुम्ही इथे रेंज बघा जेव्हा मी हे सिलेक्ट करतो, तर रेंज इज 248. 248 हा टोटल त्याची रेंज दाखवते आहे 1 डेच्या कॅन्डलवर. लास्ट 14 डेज पिरियड 14 पिरियड्स कॅल्क्युलेशन केल्यानंतर आणि हे जेव्हा ATR जेव्हा कॅल्क्युलेशन होतं तेव्हा 2 कॅन्डल्सचा हाय लो पकडला जातो. म्हणजे हे 2 कॅन्डल्स अगर कॅल्क्युलेट झाले तर याची ओपन प्राइस आहे, ती ओपन प्राइस ही पकडली जाईल. पण याची ओपन प्राइस नाही आहे, तर मग प्रिव्हियस हाय काय होता तो पकडला जातो आणि त्याची सगळ्यात जास्ती लो प्राइस होती. म्हणजे ही पूर्ण रेंज पकडली जाते. त्या तर आता आपण सिंपल चार्टवर समजून घेऊ की अगर ट्रेडिंग डिसिजन्स घ्यायचे असतील तर ॲज्युम करू की आपण या कॅन्डल्सला आपण डिसिजन्स घेतले अराउंड 9800ला. तर मी हा स्टॉप लॉस लावला. प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो होता तिथे मी स्टॉप लॉस लावला आणि त्याची रेंज जी आहे ती म्हणजे आता मला इथे या कॅन्डलला रेंज दाखवते आहे 245. दॅट मीन्स जोपर्यंत मी माझं टार्गेट आहे ते मी 245चं लावलं आणि जो स्टॉप लॉस आहे तो मी स्टॉप लॉस प्रिव्हियस कॅन्डलचा लो लावला. दॅट इज वन ऑप्शन. म्हणजे एक पद्धत अशी आहे. आणि जे ॲग्रेसिव्ह ट्रेडर्स आहेत किंवा जे शॉर्ट टर्म ट्रेडर्स आहेत त्यांच्यासाठी एक सिंपल कॅल्क्युलेशन, सिंपल थिअरी आहे की आपण 0.20 पॉईंट्स म्हणजे 0.20 हे पकडतो. त्याचं मी कॅल्क्युलेशन तुम्हाला सिंपल पद्धतीने दाखवणार. तर किती स्टॉप लॉस लावायचा आणि किती आपण टार्गेट ठेवायचं हे सिंपल कॅल्क्युलेशन तुम्हाला सांगतो. 0.20 आणि 0.50 लक्षात ठेवा. स्टॉप लॉस हा 0.20चा असेल आणि टार्गेट हे 0.50चं असेल आणि एव्हरी ट्रेड म्हणजे मी स्वतः कधी पण ट्रेड घेताना असेच करतो की जे पण माझे ट्रेड्स आहेत त्याचा मी एव्हरेज टू रेंज कॅल्क्युलेशन करतो आणि ते रेंज कॅल्क्युलेशन केल्यानंतर माझा जे स्टॉप लॉस आहे तो मी 0.20वर सिलेक्ट करतो आणि 0.50वर मी त्याचं टार्गेट कधी पण सेट करतो. मी तुम्हाला ते एक्सेलमध्ये दाखवतो आता. जस्ट टू अंडरस्टँड मोर मी हे एक्सेलमध्ये कॅल्क्युलेशन करून ठेवलं आहे आणि मी तुम्हाला रिअल कॅल्क्युलेशन पण करून दाखवतो.
तर सिंपल अगर तुम्ही इथे बघाल की ॲझ्युम करू की आपण निफ्टी आहे तो सध्या 9500 वर आहे. 9500 वर आहे आणि ATRची व्हॅल्यू आहे ती 247 दाखवते. म्हणजे त्याची टोटल रेंज जी आहे ती 247 आहे. तर जेव्हा 0.2 म्हणजे जेव्हा मी कॅल्क्युलेशन करतो तर सिंपल फॉर्म्युला आपण वापरतो. इकडे तुम्ही इथे बघाल तर तुम्हाला फॉर्म्युला दिसेल. तर सिंपल फॉर्म्युला वापरतो की दिस व्हॅल्यू ATR इंटू 0.20 हे कॅल्क्युलेशन केलं 0.2 कॅल्क्युलेशन केलं तर मला 49 रुपीजचा हे मिळतो. तो मी स्टॉप लॉस लावला आणि 0.5चा मी टार्गेट ठेवलं. ह्याचा 0.5 तुम्ही कॅल्क्युलेशन कराल तर 123 येते. तर जेव्हा मी ह्याच्यामधून जेव्हा ATR सेट करतो आणि माझे टार्गेट सेट करतो त्यावेळी मी काय करतो की 9500 मधून मी 49 हे मायनस केलं आणि माझं 9450.60 हे टार्गेट आलं, हे झालं सॉरी स्टॉप लॉस आला आणि त्याच्यातच मला जेव्हा टार्गेट सेट करायचं असेल त्यावेळी आपण ती व्हॅल्यू आपण चेंज करून ती प्लस करून टाकतो. याच्यामध्ये जी टार्गेट प्लस करतो जेव्हा मी बायचा डिसिजन घेतो. जेव्हा मी सेलचा डिसिजन घेतो त्यावेळी ते एक्झॅक्टली अपोजिट डायरेक्शनमध्ये सेम पद्धतीने आपण स्टॉप लॉस आणि टार्गेट्स ॲडजस्ट करू शकतो. दुसरं एक्झाम्पल घेऊ की निफ्टी आहे हा 10,400 वर आहे आणि ATR हा 300 दाखवतो आहे. जेव्हा ATR 300 दाखवतो आहे त्यावेळी आपण कॅल्क्युलेशन अगर आपण करू 300 म्हणजे त्याचा 0.2 300चे 0.2 म्हणजे 60 रुपीज आणि 0.5 म्हणजे 150 रुपीज. तर जेव्हा हे सिंपल कॅल्क्युलेशन अगर आपण करू त्यावेळी कॅल्क्युलेशनमध्ये स्टॉप लॉस लावताना तुम्हाला हे घ्यायला लागेल की ही नंबर्स आहेत दिस -60 तुम्हाला तुमचा आन्सर मिळेल की 10,340 वर तुम्हाला तो स्टॉप लॉस लावायचा आहे आणि दिस प्लस 150 हे तुमचं टार्गेट असेल. जी ATR व्हॅल्यू आहे त्या हिशोबाने तुम्ही कुठल्याही अंडरलाईनला कुठल्याही स्टॉकला किंवा करन्सीमध्ये हे यूज करू शकता फॉर्म्युला. इट इज अप टू युअर कम्फर्टेबल की तुम्हाला डायरेक्टली चार्टवर स्टॉप लॉस लावायचा आहे तर प्रिव्हियस कॅन्डलचा जो लो आहे तो स्टॉप लॉस लावून टोटल ATRची जी व्हॅल्यू आहे ते तुम्हाला टार्गेट म्हणून तुम्ही ठेवू शकता. दॅट इज वन ऑप्शन. सेकंड ऑप्शन इट इज लाईक आय डू कॅल्क्युलेशन. तर हे माझ्या कॅल्क्युलेशन प्रमाणे आहे. हे तुम्ही थंब रूल म्हणून नाही पण तुमच्या कम्फर्टच्या हिशोबाने आणि तुमचे रिस्क मॅनेजमेंटच्या हिशोबाने तुम्ही ते कॅल्क्युलेशन्स किंवा नंबर्स ते सिलेक्ट करू शकता. तर थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस आणि आमचे सगळे व्हिडिओज तुम्ही लाईक करा. तुम्हाला काही कन्फ्युजन असेल किंवा काही समजत नसेल किंवा तुम्हाला काही कमेंट करायची असेल, पॉझिटिव्ह असेल, निगेटिव्ह असेल तर प्लीज कमेंट करा आणि आपण त्याच्यामुळे आपण इंटरॅक्टिव्ह बनवू हे मॅक्झिमम आणि आम्ही असेच व्हिडिओ तुम्हाला पोस्ट करत राहू. थँक यू व्हेरी मच फॉर जॉईनिंग अस.